नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अनेक एक्झाम मध्ये अनेकदा रिपीट झालेला आहे. परीक्षेमध्ये अगदी कमी वेळेमध्ये अचूक उत्तर कसं काढायचं या प्रश्नाचं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. प्रश्न बघा काय आहे. एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्री खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो, तर त्याला किती टक्के नफा मिळतो असा प्रश्न विचारलेला आहे. दोन गोष्टी या प्रश्नामध्ये दिलेल्या आहे. पहिली म्हणजे रुपये आहे आणि दुसरी म्हणजे वस्तू आहे. तुम्हाला नेहमी रुपये या बाजूला लिहायचे आणि वस्तू त्या बाजूला लिहायचे. रुपयाच्या खाली रुपये आणि वस्तूच्या खाली वस्तू. मग पहिल्या स्टेटमेंट म्हणजे 10 रुपयाला 5 संत्रे खरेदी करतो. 10 रुपयात 5 संत्रे, मग 10 रुपये रुपयाच्या खाली वस्तू वस्तूच्या खाली. त्यानंतर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो. 15 रुपयाला 6 संत्रे, रुपयाच्या खाली रुपये वस्तूच्या खाली वस्तू म्हणजे 6 संत्रे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय तुम्हाला या ठिकाणी. पण नेहमी सुरुवात कुठून करायची, इथे 10 गुणिले 6 यांचा गुणाकार करायचा आहे आणि तो नेहमी रुपयाच्या खाली लिहायचा. मग 10 गुणिले 6 बरोबर किती होईल, तर 60 रुपये. आणि या ठिकाणी 15 गुणिले 5 यांचा गुणाकार केला तर किती मिळतील, तर 75 रुपये. आता ही झाली तुमची खरेदी किंमत आणि आता 75 रुपये झाली तुमची विक्री किंमत. मग आता सांगा, 60 रुपयाची वस्तू खरेदी केली होती 60 रुपयाला, विकली 75 रुपयाला, तर नफा किती झाला, तर तुम्ही सांगाल सर नफा 15 रुपये नफा एवढा झालेला आहे. पण हा जो नफा आहे तो नफा शेकडा नफा आहे का, तर नाही, तो प्रत्यक्ष नफा आहे, खरेदी किमतीवर झालेला नफा आहे. म्हणून आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे. मग शेकडा नफा कसा काढणार ते लक्षात घ्या. शेकडा नफा बरोबर काय असणार आहे, झालेला नफा किती आहे 15 रुपये, किती खरेदी किमतीवरती, तर 60 रुपये या खरेदी किमतीवरती, तर 100 वरती किती म्हणजे शेकडा नफा किती, तर गुणिले काय करणार आपण 100. मग या 15 ने 60 ला भाग द्या. 15 एक 15, 15 चौक 60 आणि 4 ने 100 ला भाग दिला तर 4 एक 4, 4 दुने 8, खाली 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20. म्हणजे त्या फळ विक्रेत्याला किती टक्के नफा होतो या व्यवहारामध्ये, तर 25% नफा होतो. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.